नमस्कार, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करणार आहोत. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस घेऊन पोहोचले. गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवरून बेड्या ठोकण्यात आल्यात. तिथून विमानानं त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता पुणे विमानतळावरती पोहोचले. मग थेरगाव रुग्णालयात त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला. गेल्या 10 दिवसात 3 राज्यातनं प्रवास करत तो नेपाळमध्ये पोहोचला होता. सकाळी 8 ते 9च्या दरम्यान निलेश चव्हाणला पुणे सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाईल असं सांगितलं जात होतं आणि त्याची पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर पोलीस त्याची कसून चौकशी करतीलच. तर निलेश चव्हाण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. नेपाळला तो पळून गेलेला होता आणि नेपाळला जाण्यासाठी त्याला कुणी मदत केली याचा देखील आता पोलीस शोध घेत आहेत. 10 दिवसांनंतर हा गुंड निलेश चव्हाण पोलिसांच्या तावडीत सापडलाय. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडनं. गोविंद, आता निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात तर घेतलं, बावधन पोलिसांच्या हवाली केलं. पुढे काय झालं? तर निलेश चव्हाण याला नेपाळपर्यंत पळून जाण्यामध्ये कोणी मदत केली याचा देखील पोलीस शोध घेतील. पोलीस कस्टडी त्याची मागितली जाईल आणि या दरम्यान पोलीस त्याची कसून चौकशी करतीलच. या 10 दिवसांच्या काळामध्ये तो नेमका कुठे फिरला, कसा पळून गेला, मात्र अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंच. 2:30 वाजता विमानानं त्याला आणण्यात आलं पुण्यामध्ये. त्यानंतर पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आलं आणि आता वैद्यकीय चाचणी केल्यानंतर न्यायालयासमोर त्याला हजर केलं जात आहे आणि मग त्याला किती पोलीस कोठडी मिळते याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्या पोलीस कोठडी दरम्यान त्याची कसून चौकशी पुन्हा एकदा पोलीस करतीलच. पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, या निलेश चव्हाणला पोलिसांनी ताब्यात तर घेतलं, ही सगळी प्रक्रिया कशी होती आणि त्याला न्यायालयामध्ये कधी हजर केलं जाईल, पुढे काय? श्वेता, आपण बघतोय की निलेश चव्हाणला काल नेपाळ बॉर्डरवरनं अटक केली आणि अर्थातच आपल्याला लक्षात येईल की पहाटे 4 वाजता जेव्हा त्याला बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं होतं त्याआधी त्याची मेडिकल केली गेली आणि आता त्याला पुणे सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाणार. निलेश चव्हाण या नेपाळपर्यंत कसा पोहोचला याचा शोध आता पोलीस देखील घेत आहेत. अर्थातच त्याचा रूट जो आहे माहिती मिळाली, मात्र तो कोणाच्या तरी संपर्कात होता. पुण्यातही त्यांनी जो जामीन आहे, अंतरिम जामीन, तो मिळवण्यासाठी, अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी त्यांनी इतरांचे फोन वापरून वकिलांशी संपर्क साधला होता अशी आता माहिती मिळते. त्याचबरोबर त्यांनी काही लाख रुपये सोबत नेली होती, रोकड सोबत नेली होती आणि ते देखील पोलिसांनी जप्त केली. या सगळ्या प्रकरणामध्ये तो सह आरोपी आहे आणि हुंडाबळीची केस दाखल असल्या कारणाने आता त्याचा या सगळ्या मध्ये नेमका होता, आगाऊ कुटुंबियाशी त्याची नक्की काय संबंध होते, आर्थिक होते, व्यावहारिक होते, याचा पोलीस शोध घेतील. मात्र जेव्हा त्याची आज पोलीस कस्टडी ग्राउंड जे आहेत किंवा त्याच्या पोलीस कस्टडीची मागणी करताना ठोस मुद्दे मांडावे लागतील आणि त्यासाठी म्हणून ती सगळी तयारी आता पोलिसांनी केलेली आहे. जसं की जी सासू आहे किंवा नणंद करिश्मा हागोणे या दोघींचे फोन अद्यापही मिळून आलेले नाहीत. त्यामुळे या निलेश चव्हाणकडे ते 2 फोन आहेत का, कारण की त्या दोघींच्या फोनमध्ये महत्वपूर्ण माहिती आहे. त्याचा तपास करण्याकामी म्हणून याची पोलीस कोठडी मागणी होऊ शकते आणि अर्थातच काल जेव्हा त्याला 11 वाजता सकाळी अटक केल्या गेली तर आज 11 वाजताच्या आधी म्हणजे 24 तासाच्या आत त्याला पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करणं बंधनकारक असतं पोलिसांना आणि त्यानुसार आता थोड्याच वेळात मी ज्या ठिकाणी उभा आहे बावधन पोलीस स्टेशन मध्ये इथून त्याची थेट रवानगी जी आहे ते पुणे सत्र न्यायालयात केली जाईल आणि तिथे न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याची रिमांड मागितली जाणार आहे. याच निलेश चव्हाणला जो बंदूक परवाना आला होता तो पुणे पोलिसांनी रद्द केलाय. मात्र तो मिळवत असताना जालिंद सुपेकर जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत पोलीस दलातले त्यांनी त्याला मदत केली होती का आणि तो परवाना मिळवताना त्यांनी बनावट कागदपत्र दिले होते का याची देखील माहिती आता पोलिसांना घ्यावी लागणार आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस तपास करता आहे की वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केली म्हणून
त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. तो हुंडाबळी प्रकरणात सहआरोपी आहे. या 2 प्रकरणाचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करतायत. तर दुसरीकडे जर बघितलं तर याच निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये पुणे पोलीसमध्ये देखील काही गुन्हे दाखल आहेत. आता जे बरं. दृश्य आपण बघतो आहोत की याच ठिकाणावरून त्याला आता काही वेळातच खाली आणलं जात आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा जी आहे ते सज्ज आहे. मोठा बंदोबस्त लावला गेला. निलेश चव्हाण एकूणच या 2-3 प्रकरणामध्ये त्याची साक्ष, त्याचे जबाब खूप महत्वाचे ठरणार आहेत आणि म्हणून त्याला आता न्यायालयात हजर केलं बिलकुल जाईल. गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. ज्यावेळेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर नेमकी काय तिथं सुनावणी होते याचे देखील तुमच्याकडनं अपडेट घेऊयात.